आज आपण एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेबद्दल बोलणार आहोत। ही घटना आहे थेट ऑस्ट्रेलियातून, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची चोरी करण्यात आली आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात असलेल्या ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये महात्मा गांधी यांचा ब्रॉंझचा पुतळा उभारलेला होता। हा पुतळा भारतीय समुदायासाठी अभिमानाचं प्रतीक मानलं जात होता, पण काही अज्ञात चोरट्यांनी अतिशय धाडसी आणि लज्जास्पद कृत्य करत हा पुतळाच कापून चोरून नेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी 3 अज्ञात आरोपींनी या परिसरात प्रवेश केला। त्यांनी अँगल ग्राइंडर सारख्या धारदार यंत्राचा वापर करून पुतळा अक्षरशः कापून टाकला आणि सोबत घेऊन गेले। ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगासाठी शांतता, अहिंसा आणि सत्याचे प्रतीक मानले जातात। अशा महान व्यक्तीच्या पुतळ्याची चोरी होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे। ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। अनेक सामाजिक संघटना, भारतीय समुदाय नेते आणि स्थानिक नागरिकांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। लोकांचं म्हणणं आहे की हा फक्त एक पुतळा नाही, तर भारतीय संस्कृती, इतिहास आणि मूल्यांचा सन्मान होता। या घटनेनंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। नॉक्स क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिट या प्रकरणाचा तपास करत आहे। सीसीटीव्ही फुटेज, आसपासचे पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की दोषींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती शिक्षा दिली जाईल। मित्रांनो, अशा घटना केवळ एका देशासाठी नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी धक्कादायक असतात। महात्मा गांधीजीचे विचार, प्रेम, शांतता आणि अहिंसा आजही जगाला दिशा देतात। त्यांच्या स्मृतीचा असा अपमान होणं अत्यंत वेदनादायक आहे। आशा करूया की लवकरच आरोपी पकडले जातील आणि पुन्हा त्या ठिकाणी गांधीजीचा पुतळा सन्मानाने उभा राहील। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।